एक दुःख मोठं आहे की महाराष्ट्रामध्ये दिशा कमिटी म्हणजे केंद्र सरकारनं दिशा कमिटी ही शहर आणि राज्य जिल्ह्यांना दोघांनी केली आहे आणि ही दिशा कमिटी इतकी महत्त्वपूर्ण आहे की या दिशा कमिटीमध्ये खासदार त्या जिल्ह्याचा जो ज्येष्ठ खासदार असेल कुठल्याही पक्षाचा असेल तर दिशा कमिटीचा चेअरमन असतो आणि त्यांना राज्यात केंद्रातील योजना ज्या आहेत जसं आता आपण मुद्रा स्टँडअप स्टार्टअप असे जे काय बोललं जातं किंवा कौशल्य विकास असेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा विषय असेल पाण्याचा विषय असेल विजेचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय हे सगळे विषय केंद्राकडनं तुम्हाला निधी मिळाला त्याचा कसा वितरित झाला काय आला नाही की नाही या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी दिशा कमिटीची गरज असते आणि ती दिशा कमिटी अजूनही निर्माण मुंबई शहरात गेले 2 वर्ष मी स्वतः व्यक्तिशः पाठपुरावा करतो झाली नाही। पुन्हा जिल्हा नियोजन समिती जी असते त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बैठकाच होत नाहीत। जिल्हा नियोजन समितीमध्ये तर निधीच दिला जात नाही खासदारांना। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो, सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ऍसेट तयार करायचं लिहिलंय। आता मुंबई सारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या ह्याला द्या त्याला आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही मध्ये नाराजी व्यक्त करतात। हा निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा परंतु जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत जे माजी नगरसेवक माजी खासदार अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली। बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील। मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्वाचा येतो। 1 मिनिट जेव्हा तुम्ही जब नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनो रेल करता त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ घेतल्या तर ठीक आहे नाही तर तुम्ही करा पण निदान आम्हाला समाधान मिळेल। आता साधा घ्या मुंबईचा शाळांचा फ्लायओव्हर त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे त्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला। असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात त्या इंजिनियर म्हणून ते ग्रेट असतील पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही कल्पना नाही म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे। शेवटचे 2 प्रश्न मी मांडले ते एक की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं मला कारण अलीकडे SIRच्या नसाठी बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले कन्नड भाषेत मराठी भाषेत नाहीत हिंदीत पण नाही आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे भाग आहे तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला आणि मुंबई गोवा रस्ता हदबल झालेलं माननीय मुख्यमंत्री सुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाहीयेत पण म्हणाले मी करतो प्रयत्न बघूया आता शेवटचं काम राहिलं आपण लवकरच पूर्ण करू हे महत्वाचे विषय या ठिकाणी मांडले। स्पीक ना हे विशाल तुम्ही या ना ग्रामीण भागातला बोला मी नाही बोलणार राजना व्हॉट यू वॉन्ट मराठी बोलणार सगळे जाऊ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।